एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। एओसी त्याला आर्मी ऑर्डनन्स कॉप्स सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। तर ही भरती या ठिकाणी निघत आहे। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 2615 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि या भरतीमध्ये 10वी पास लागणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे। 24 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 23 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो विविध काही प्रकारचे पद असणार आहे। दसटमॅन मेटचे पद असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये फायरमॅनचे पद असणार आहे, असे काही यामध्ये पद असणार आहे। यामध्ये आपल्याला ड्युटी काय करावं लागणार आहे, काम कोणतं असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ड्युटी आपलं कशा प्रकारे असणार आहे, सिलेक्शन झालं तर ड्युटी कशा प्रकारे होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स सुद्धा याला म्हटलं जाते। तर 2615 जागा म्हणजे 2615 जागा मोठी भरती या ठिकाणी आहे। ट्रेड्समॅन मेटचे पद असणार आहे आणि फायरमॅनचे पद असणार आहे। आणि 24 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होतं ऑनलाईन पद्धतीने आणि 23 सप्टेंबर 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स आहे तर ग्रुप सी चे हे पद आहे, कारण की फायरमॅन सुद्धा यामध्ये पद आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅन मेट पण पद आहे। आणि पगार 19,963,200 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर शिक्षण यामध्ये 10वी पास लागते, लक्षात ठेवा। शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। SC/ST कॅटेगरीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा आपल्याला या भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर ड्युटी कोणती करावी लागणार आहे, तर बघा जे काही ट्रेड्समॅन मेटचं पद आहे तर यामध्ये हा या भरतीतील सर्वात महत्त्वाचा आणि जास्त जागा असलेला पद असणार आहे। तर ट्रेड्समॅन मेटमध्ये कोणतं काम असते, तर बघा लष्कराच्या गोदाममध्ये तर मालाची चढ उतार करणे, दारू गोळा किंवा इतर साहित्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे। ड्युटी कशी असते, तर बघा ही शारीरिक कष्टाची ड्युटी असते। यामध्ये ऑफिसमधील फायली सांभाळणे, झेरॉक्स काढणे, साफसफाई आणि वरिष्ठांना कामात मदत करणे अशी कामेही करावी लागतात, लक्षात ठेवा। पगार यामध्ये 18,000 ते 56,900 पर्यंत आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही फायरमॅनचं पद आहे म्हणजे अग्निशामकचं पद आहे, तर अग्निशामकमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो लष्कराच्या डेपो आणि दारुगोळा गोदामांच्या सुरक्षेसाठी हे पद असते, लक्षात ठेवा, फायरमॅनचं। तर यामध्ये कोणतं काम असणार आहे, काम काय असते, तर बघा कॅम्प किंवा गोदामामध्ये लागणारी आग विझवणे, आग लागू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांची तपासणी करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करणे अशी या ठिकाणी असते। आणि ड्युटी कशी असते, तर बघा ही ड्युटी आव्हानात्मक आणि 24 तास शिफ्ट पद्धतीची असू शकते, लक्षात ठेवा। यामध्ये नेहमी सतर्क राहावं लागते। पगार 19,963,200 पर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। तर हे काही आपल्याला काम भेटणार आहे। आणि मल्टीटास्किंगचं पद असणार आहे म्हणजे MTचं पद असणार आहे। यामध्ये कोणतं काम असणार आहे, ऑफिसमधील दैनंदिन कामे करणे, जसे की डाक पोस्ट झालं सांभाळणे, कागदपत्रे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेणे आणि कार्यालयीन निगा राखणे। ड्युटी कशी असते, तर ही पूर्णपणे कार्यालयीन ऑफिस ड्युटी असते। शारीरिक कष्टाचे कामे यामध्ये खूप कमी असते, लक्षात ठेवा। तर पगार यामध्ये भेटणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत। असे विविध काही पद आहे एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स ग्रुप सी या भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, जो की 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर बघा या ठिकाणी जनरल नॉलेजचे यामध्ये जे आहे
25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला एकच गुण असणार आहे, तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी आपल्याला जे 2 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये अशा प्रकारे आपला 100 मार्काचा ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे आणि जे पण विद्यार्थी पेपर या ठिकाणी पास झाले तर त्यांना जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून ग्राउंड असणार आहे। तर AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये ग्राउंड कसं असणार आहे, तर बघा या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे। AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी मारायचे, 6.5 मिनिटाचा टाइम आपल्याला 1600 मीटर रनिंगसाठी। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग या ठिकाणी 6.5 मिनिटापेक्षा 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी आले तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्याचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार। अशा प्रकारे आपल्या यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि त्याचबरोबर 9 फीट आपल्याला या ठिकाणी लॉंग जंप मारावं लागणार, हा दुसरा इव्हेंट आहे। आणि तिसरा जो इव्हेंट यामध्ये आहे तर तो या ठिकाणी आपल्याला जिगजॅग मारावं लागणार आहे आणि त्याचबरोबर 6 पुलअप्स आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी मिळून AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये आपलं यामध्ये जे विद्यार्थी मिळून असणार आहे, एक लक्षात ठेवा, ग्राउंड असणार आहे आणि पेपर आपला 100 मार्काचा। निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 जर आपण प्रश्न चुकले, एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जर या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर जे काही परीक्षेला काय येणार आहे तर बघा विद्यार्थी मिळून जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। AOC आर्मी ऑर्डनन्स कॉपचे तर तुम्ही गुगलवरून सुद्धा या ठिकाणी जे काही प्रश्नपत्रिका आहे झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी काढू शकता आणि प्रश्नपत्रिका संच तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की जे काही AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्सची जी भरती आहे तर झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहे याच्या अगोदरच्या तर त्यामधलेच काही प्रश्न या ठिकाणी परीक्षेला या ठिकाणी रिपीट येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच त्या तुम्ही या ठिकाणी आतापासून वाचून काढा, कारण की त्यातलेच काही प्रश्न या ठिकाणी परीक्षेला या ठिकाणी परत रिपीट येणार आहे। तर बघा AOC आर्मी ऑर्डनन्स कॉपची ही चांगली भरती या ठिकाणी निघत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास पण करा, ग्राउंड पण या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून तुम्ही जर गावाखेड्यातले असेल तर एखादं वाचनालय पकडा गावाजवळ, जर समजा आपल्या गावात असेल तर ठीक आहे, गावात जर नसेल तर 2 किलोमीटर अंतरावर एखादं छोटं गाव असेल तिथं वाचनालय असेल ते पकडा, तिथं अभ्यास करा, तिथं सेल्फ स्टडी करा, एक लक्षात ठेवा, आणि ग्राउंड गावामध्ये करा, ठीक आहे। आता सध्या पावसाळ्यात टाईम आहे तर ग्राउंड सध्या जे ओले वगैरे राहते तर त्यामुळे रोडांसुद्धा तुम्ही रनिंग मारू शकता, पण बूट चांगला या ठिकाणी घ्या। तर ज्यांना सुद्धा AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून मेहनत करा, तरच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये 24 ऑगस्टपासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या साठी तसं आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय